नमस्कार मित्रांनो, आज आपण नफा आणि तोटा या विषयावरील काही प्रश्न सोडवणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? तर मित्रांनो, आपल्याला हे उदाहरण सोडवताना इथं सूत्राचा वापर करावा लागेल. तर सूत्र आहे आपलं शेकडा नफा. शेकडा नफा जर का आपल्याला काढायचा असल्यास सूत्र आहे शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागेला खरेदी किंमत गुणिला 100. तर मित्रांनो, आपण वस्तू खरेदी केली आहे 500 रुपयाला आणि ती 600 रुपयांना विकली आहे. तर यामध्ये आपल्याला 100 रुपये नफा झालेला आहे, पण तो नफा आपल्याला शेकडेवारीमध्ये काढायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला या सूत्रामध्ये किमती टाकावा लागेल. आता आपण सूत्रामध्ये किमती टाकू. तर प्रत्यक्ष नफा आहे आपला 100 रुपये, कारण आपण 500 रुपयाला वस्तू खरेदी केली आणि 600 रुपयांना विकली आहे. तर त्यामुळे आपल्याला 100 रुपये इथं नफा झालेला आहे. तर इथं प्रत्यक्ष नफाच्या ठिकाणी आपल्याला 100 रुपये लिहूया आणि खरेदी किंमत आहे आपली 500 रुपये, कारण आपण वस्तू 500 रुपयांना विकत घेतली आणि 600 रुपयांना विकलेली आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष नफा झालेला आहे 100 रुपयाचा. पण हा नफा आपल्याला आता शेकड्यामध्ये काढायचा आहे. तर इथं आपण 100 रुपये प्रत्यक्ष नफा लिहिला भागेला 500 रुपये खरेदी किंमत गुणिला 100. तर आपल्याला हे आता कटछाट करून घ्यायचं आहे. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. आता इथं आपल्याला 100ला 5ने भागायचं आहे. इथं 5 1 5, 5 दुने 10 आणि हे 0 इथं जसं तसं. तर मित्रांनो, आपलं उत्तर आलेलं आहे 20% नफा झालेला आहे. तर ह्या उदाहरणामध्ये आपल्याला 20% नफा झालेला आहे.